नागपूरमधील यशोधरा नगरमध्ये सलग 7व्या दिवशी संचारबंदी लागू आहे। शहरातील 3 पोलीस हद्दींच्या संचारबंदीमध्ये अंशतः दिलासा देण्यात येतोय। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्यात आली आहे। नागपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती, तर यशोधरा नगरमध्ये सलग 7व्या दिवशी संचारबंदी कायम आहे, तर काही भागांमध्ये संचारबंदी अंशतः या ठिकाणी दिलासा देण्यात येतो। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्यात आली आहे। गणेशपेठ तहसील कोतवाली भागात काहीशी शिथिलता देण्यात आली आहे। संचारबंदीत सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे। 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सकरदरा, इमामवाडा या 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे। तर गणेशपेठ तहसील कोतवाली या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे। रात्री 10 नंतर या हद्दीत संचारबंदी कायम असेल, तर यशोधरा नगर येथील संचारबंदी पूर्णतः कायम असेल। नागपूर पोलीस आयुक्तांनी या संदर्भात निर्देश काढले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।